आज आपण समानार्थी शब्द घेणार. ठीक आहे. पहा, पहिला शब्द आहे प्रणिपात. ठीक आहे. प्रणिपातचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा कोणता बघा. प्रणिपात म्हणजे काय, एखाद्याला आदर सन्मानाने आपण नमन करतो, झुकून नमन करतो, बरोबर. मग नमन, अभिवादन. अभिवादन म्हणजे काय, नमन करणे, प्रणाम करणे. मी नमस्कार करता ना, त्याला म्हणतात प्रणाम. वसन आहे का, नाही. प्रणिपातची खाली समानार्थी शब्द. प्रणिपात म्हणजे काय, नमन, अभिवादन, आदरभाव, वंदन किंवा आदरभाव दर्शनाचा प्रकार, बरोबर का. आणि वसन म्हणजे काय, नदीच्या प्रवाहाने वाहून आणलेला गाळ. कळाला का. प्रणिपात म्हणजे काय, नमन, प्रणाम, अभिवादन किंवा नमस्कार. ठीक आहे, किंवा वंदन म्हणा तुम्ही. ओके. वसन म्हणजे काय, नदीच्या प्रवाहाने वाहून आणलेला गाळ. पहा नेक्स्ट, भानू. भानूचा समानार्थी शब्द कोण, नाही का. हा, भानू म्हणजे काय बघा. भानू म्हणजे सविता, आदित्य, मित्र. भानू हे सर्व शब्द कशाचे इथं, सूर्याचे शब्द आहेत, बरोबर का. भानू म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजेच भास्कर, बरोबर का. सूर्य म्हणजेच रवी. आता इथं कुठेही दिले का सूर्य, नाही. पण आपल्याला कशावरून कळालं की हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. भास्कर, दुसरा आहे रवी, बरोबर का. या दोन शब्दांतून तुम्हाला कळालं की तिसरा आहे पुन्हा दिनकर, पुन्हा प्रभाकर, दिवाकर. या शब्दांतून तुम्हाला काय कळालं, हे सर्व शब्द कशाचे इथं, सूर्याचे समानार्थी शब्द. म्हणजे सूर्याला एकापेक्षा जास्त जे शब्द आहेत त्याला काय म्हणायचं, समानार्थी. जसे भानू कोणाला म्हणतात, सूर्याला. सविता, सूर्याला. हे मुलीचं नाव आहे सविता. ठीक आहे, सूर्याला म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. सविता म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे काय, सूर्य. पा खाली, भानू म्हणजे काय, भास्कर, सविता, आदित्य, मित्र, मार्तंड, सहस्त्रकर, रवी, अर्क, दिनकर, प्रभाकर, दिवाकर, अंबरीश, दिनमणी आणि वास्त्रमणी आणि चंडारू. हे दोन महत्वाचे आहेत. वास्त्रमणी आणि चंडारू. ठीक आहे, हे दोन महत्वाचे आहेत. नंतर पहा, हेम म्हणजे काय बरं. हेम म्हणजे सोने, सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य आणि मध्ये अजून एक आहे स्वर्ण. ठीक आहे, सोने म्हणजे काय, स्वर्ण. ठीक आहे, कळाले का. भानू म्हणजे काय, सूर्य, सूर्य म्हणजे सविता, सविता म्हणजे आदित्य, आदित्य म्हणजेच काय, मित्र, मित्र म्हणजेच काय, मार्तंड, मार्तंड म्हणजे सहस्त्रकर, सहस्त्रकर म्हणजे रवी, रवी म्हणजे अर्क, अर्क महत्वाचा आहे. अर्क, अर्क म्हणजेच काय, दिनकर, दिनकर म्हणजेच काय, प्रभाकर, प्रभाकर म्हणजेच काय, दिवाकर म्हणजेच काय, अंबरीश, अंबरीश म्हणजेच काय, दिनमणी म्हणजेच काय, वास्त्रमणी म्हणजेच काय, चंडारू. आता याच्यापैकी पहा, भानूला महत्वाचे शब्द कोणते आहेत. पहिला आहे भास्कर, ठीक आहे, नंतर सविता, ठीक आहे, नंतर आदित्य, नंतर मित्र, नंतर आहे रवी, तर तुम्हाला माहितच आहे, बरोबर का. नंतर आहे दिनकर, प्रभाकर, दिवाकर आणि वास्त्रमणी. हे जे महत्वाचे शब्द आहेत हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. नंतर हेम म्हणजेच काय, सोने, सुवर्ण, स्वर्ण, कनक, कांचन, हिरण्य. याच्यापैकी हे तीन शब्द सुरुवातीचे महत्वाचे आहेत बघा. ठीक आहे, हे तीन शब्द तुम्हाला माहितच पाहिजे. ओके. नंतर पहा, राक्षस दिले तुम्हाला. राक्षस या शब्दात समानार्थी न असलेला शब्द ओळखा. पहा, यक्ष म्हणजे काय, राक्षस. दानव म्हणजे काय, राक्षस. दैत्य म्हणजे काय, राक्षस. तुम्ही मालिकेमध्ये पाहिले असेल देवाच्या. हे तिन्ही शब्दाचा कुठेतरी ना कुठेतरी अर्थ लागत किंवा शब्द येतात, बरोबर का. मग पहा, राक्षस म्हणजे काय, यक्ष, दानव, दैत्य, असुर. रात्रीचर, रात्रीचर म्हणजे काय, जो रात्री बाहेर निघतो तो रात्रीचर. निशाचर म्हणजे काय, जो रात्रीच बाहेर पडतो त्याला काय म्हणतात, निशाचर. जसे का वटवाघूळ दुपारी सकाळी दिसतं का, दिवसा दिसतं तुम्हाला, नाही, फक्त रात्री दिसते. दिसलं का, अरे बापरे, म्हणजे तुम्ही रात्री बाहेर पडता काही. निशाचर. आणि देव म्हणजे पहा, देवाचे सुद्धा महत्वाचे शब्द आहेत. सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश,
निर्मिक प्रभू अलख आनंदघन त्रिदश विबुध. याच्या पैकी तुम्ही ही शब्द पाहिला नसेल कुठं. सूर पाहिला कुठं रे? ऐकण्यात आहे का? नाही. सूर. नंतर विबुध सुद्धा ऐकण्यात नाहीये. त्रिदश कुठेतरी ऐकला असेल. हा त्रिमूर्तीवर लक्ष ठेवायचं. त्रिमूर्ती कोण आहेत? ब्रह्मा विष्णू महेश. बरोबर का? त्याच्यापैकी देव म्हणजे बघा तीनच आहेत ना, ब्रह्मा विष्णू महेश. मग त्रिदश समजायचं. आनंदघन अलख अलख निरंजन देव. ठीक आहे. प्रभू माहिती आहे तुम्हाला. ईश्वर माहित आहे. निर्मिक म्हणजे काय? निर्माण करणारा. निर्मिक हा परमेश्वर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. नंतर निर्जर अमर. अमर तुमच्या जवळच आहे की नाही? अमर. ईश्वर सगळ्याच माहित आहे. झाला ईश्वर. आता राहिला सूर. फक्त लक्षात ठेवायचं कोणता? सूर. नंतर आहे विष्णू. सर्वांना माहित आहे विष्णू. विष्णूच्या सर्वांनी मालिका पाहिल्या आता एक पिक्चर आलता पहा काहीतरी द्यायचा नरसिंह देवाचा. त्याविषयी पाहिला ना तुम्ही? पहा बर. विष्णू म्हणजे पहा श्रीपती. विष्णू म्हणजे काय? श्रीपती. गोविंद अच्युत वरील सर्व हे कोणाचे शब्द आहेत? विष्णूचे. तुम्हाला एक लहानपणी पहा एक कविता होती किंवा एक कडवा आहे काहीतरी. गोविंद अच्युत केशव माधवा असं काहीतरी आहे. हा आहे अच्युतम केशव काहीतरी आहे ना ते. बरोबर का? पहा विष्णू शब्द काय बघा. श्रीपती अच्युत गोविंद माधव शेषशाही. शेषशाही म्हणजे काय? नेहमी शेष राहणारा असा विष्णू. ठीक आहे. नंतर पहा अजून आहे मधुसूदन. बरोबर. केशव रमेश चक्रपाणी ऋषिकेश पद्मनाभ हरी पितांबर त्रिविक्रम वासुदेव. ठीक आहे. हे कसे शब्द आहेत? विष्णूचे समान शब्द आहेत. ठीक आहे. नंतर पहा ताप. बरोबर का? ताप तर सर्वांनाच येतो. मग तापाला समान शब्द पहा. ताप त्रास. ताप आल्यावर त्रास होतो. नंतर तापालाच काय म्हणतात? ज्वर म्हणतात. ज्वर म्हणजे खूप अफाट ताप म्हणा किंवा खूप असं अंग गरम होणे त्याला म्हणतात ज्वर. नंतर वैताग. त्रास झालाय तुम्हाला वैताग होतो. बरोबर. म्हणजे वैताग तुम्ही ना. बरोबर का? त्याला तुम्ही वैताग त्याला म्हणतात वैताग. नंतर पहा वरील सर्व. ठीक आहे. बरोबर आहे. वरील सर्व. उत्तर काय? वरील सर्व. नंतर पहा ताप म्हणजेच काय? त्रास वैताग ज्वर संताप आणि उष्णता. ठीक आहे. नंतर पहा सरिता. आधी कोणता आलता? सविता आलता. आता कोणता आहे? सरिता. ठीक आहे.